जिव्हाळा नाम मुखाशी आले, प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आले, सार्थक पै झाले संसाराचे. केशव नाम सार विठ्ठली उच्चार, राम अंतर हृदयी वसे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं श्रीचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि उदायते, संतं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनं. माझ्या बोबडिया बोला, 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 माझ्या बोबडिया बोला. चित्त द्या रे भाविकाला, चित्त द्या रे भाविकाला, वारादाय भलत्याया, वारादाय भलत्याया. चित्त द्या रे भाविकाला, चित्त द्या रे भाविकाला, वारादाय भलत्याया, वारादाय भलत्याया. माझ्या बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, वारा जाय भलत्या काया, हीच माझी राग छाया. प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आले, प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आले, सार्थक पै झाले संसाराचे. केशव नाम सार विठ्ठली उच्चार, राम निरंतर हृदयी वसे. पंढरीश पांडुरंग परमात्मा अलंका पौर्णिमासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदी करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत. विठाला सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानोबराय महाराज यांचा असून प्रस्तुत अभंग हा नामपर प्रकरणातील असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबराय महाराज आपला स्वानुभव प्रकट करताना दिसतात. अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा नाम महोत्सव, अनेक वर्षापासून कशिश पार्क सोसायटी असेल, श्री पिंपळेश्वर कासाबीत भजनी मंडळ, सार्वजनिक उत्सव मंडळ, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, आर्थिक, परमार्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच दिग्गज मंडळी यांच्या आयोजनानं, नियोजनानं, प्रयोजनानं चालत असलेला हा 3.5 दिवसीय कीर्तन महोत्सव. विठाला 3.5 दिवसीय कीर्तन महोत्सवातील आजचा हा प्रथम दिवस आहे आणि या प्रथम दिवसाच्या संबंधानं सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानोबराय महाराजांचा असून नामपर प्रकरणातील आहे. मग काहो महाराज अशा प्रकारचा अभंग सेवेकरता का निवडला? तर येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते. आपल्या पूर्वसरीच्या कीर्तनकारांनी ज्या प्रकारे आचरण केलं
त्या प्रकारे तुम्ही आम्ही आचरण केलं पाहिजे. आणि त्या प्रकारचं आचरण तुम्ही आम्ही जर केलं नाही, त्या प्रकारचा समय जर तुम्ही आम्ही जर जाणला नाही, तर महाराज म्हणतात समय न कळे येडगळ बुद्धी. ज्या मनुष्याने आला मात्र कीर्तन करत असताना समय कळत नाही, त्या तुकाराम महाराज त्याला येडगळ बुद्धीचा म्हणतात. किंवा समयोजाना समयोजाना, आपण काय बोलतो, आपण कोणता अभंग घेतला पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात याची समय सूचकता तुम्हाला आम्हाला कळली पाहिजे. आणि या समय सूचकतेच्या संबंधानं सेवेला निवडलेला अभंग विठाला विठाला. आज कीर्तन करता जमलेली सर्वच बहुश्रुत मंडळी आहे, सर्वच क्षेत्रातली महाराज विशेष मंडळी आहे, सर्व थोर मंडळी आहे. उत्तम असणारे तुकाराम महाराज सारखे विनेकरी, उत्तम असणारे आमचे पखवाज वादक बाबा असतील, उत्तम प्रकारचे गायक आमचे बिडकर महाराज, ढवळे महाराज, साबळे महाराज, गागरे महाराज, सर्व मंडळी परिचयाची अपरिचयाची आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. सर्वच कीर्तनाकरता विशेष उपस्थित आहेत. मागे ठिकाणी इथे आलो होतो कीर्तनाकरता, तेव्हा आदरणीय आमच्या महाराजांना सांगितलं का मला सेवेला जमल का, तर मला काही हरकत नाही. डॉक्टर महाराजांचा शब्द आहे, सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणायचं नाही ना, कीर्तनकाराने कीर्तनाला नाही म्हणायचं नाही. विठाला त्या न्यायालय कीर्तनाकरता उपस्थित आहे. कीर्तनाकरता सर्वच महाराज बहुश्रुत मंडळी, त्याच्यामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार असणारे आमचे चिराटे बाबा आणि विशेष उपस्थित आहे. सर्जनी परिवाराची एक संप्रदायाला विशेष अशी देणगी आहे, त्याच्यामध्ये असणारे आमचे परमस्नेही अर्जुन महाराज आहेत. त्याचप्रमाणे सर्वच मंडळी, सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. सर्वच गायक मंडळी, सर्वच वादक मंडळी, भालदार, चौकदार, विनेकरी, सिस्टीम वादक सर्वच मंडळीला मात्र नमस्कार करतो आणि अल्पशा वेळेमध्ये पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला आजचा हा कीर्तनाचा प्रथम दिवस आहे, सप्ताहाचा प्रथम दिवस आहे. आणि या प्रथम दिवसाच्या संबंधानं सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानोबराय महाराजांचा असून प्रस्तुत अभंग हा नामपर प्रकरणातील आहे. मग काहो महाराज, पहिला दिवस म्हणजे अशाच प्रकारचा अभंग निवडला जातो का? अशा प्रकारचा अभंग आमचा जर बसलाच नसेल तर काय करायचं, तर मात्र संतपर अभंग घेतला तरी पण चालतो. मग काहो महाराज, नामस्मरण का करायचं पहिल्या दिवशी, तर मात्र नाम हे मंगल आहे. आणि कोणतंही कार्याची सुरुवात जर मंगळाने झाली तर ते निर्विघ्नपणे कार्य पार पडतंय. म्हणून पहिल्या दिवशी महाराज नामपर अभंग घ्यायची पद्धत आहे. पण संत मात्र मंगळ आहेत का? महाराज सांगतात, ज्ञानदेव मंगळ मुनी सेवा करी दासी जणी. संत सुद्धा मात्र परमात्म्याच्या नामस्मरणाप्रमाणे मंगल आहेत. त्यांचं जरी नाव घेतलं तरी पण कार्य मंगल होतंय. मग काहो महाराज, आमचा हा नामपर अभंग पण बसला नाही आणि संतपर पण अभंग बसला नाही, मग आमच्या सद्गुरूचं वर्णन केलं तर जमल का? महाराज म्हणतात, सद्गुरूचं वर्णन केलं तरी सुद्धा तुमचं आमचं कार्य सफळ आणि सुफळ होतंय. मग काहो महाराज, ज्याप्रमाणे देवाच्या नावात सामर्थ्य आहे, ज्याप्रमाणे संतांच्या महाराज नामस्मरणामध्ये सामर्थ्य आहे, तेवढं सामर्थ्य सद्गुरूच्या नामस्मरणामध्ये आहे का? महाराज म्हणतात, तेवढंच नामस्मरणामध्ये सद्गुरूच्या सामर्थ्य आहे. महाराज तर्कसंग्रह सारखा ग्रंथ निर्माण करत असताना तर्कसंग्रहकार सांगतात, विधाय गुरु विश्वेश विधाय गुरुवंदनम बालानाम सुख बोधाय क्रियते तर्कसंग्रह. म्हणजे बाळांना सुखाचा बोध होण्याकरता क्रियते तर्कसंग्रह. आम्ही तर्कसंग्रह सारखा ग्रंथाची निर्मिती करत आहोत, पण तो मात्र ग्रंथ निर्विघ्नपणे पार पडण्याकरता आम्ही काय करतो? गुरु विश्वेश, आमच्या सद्गुरूंना वंदन करतो. सद्गुरूचं नामस्मरण घेतलं तरी मंगल होतंय. किंवा पंचदशी सारखा ग्रंथ पाहिला तरी पहिला श्लोक मात्र लक्षात घ्या बरं का. नम श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मनी सविलास महामोह ग्राग्रासेक कर्मणी. पंचदशी सारखा ग्रंथ पाहिला खरे बाबा, तरी पण त्याच्यामध्ये पहिलं मात्र नामस्मरण कोणाचं केलेलं आहे, तर सद्गुरूचं नामस्मरण केलं दिसतं. का बरं? तर निर्विघ्नपणे ग्रंथ पार पडण्याकरता. मग लक्षात घ्या, सद्गुरूचं नामस्मरण घेतलं तरी मंगल होतंय, संताचं नाव घेतलं तरी मंगल होतंय, आणि देवाचं नाव घेतलं तर ते तर मंगलच आहे. मंगल मंगल नाम विठो, मंगल मंगल नाम विठोबाचे, मंगल मंगल नाम विठोबाचे, मंगल मंगल नाम विठोबा, मंगल मंगल नाम विठोबाचे, मंगल मंगल नाम विठोबाचे, मंगल मंगल नाम विठोबाचे, मंगल मंगल नाम विठोबाचे.
मंगल नाम विठोबाची उच्चारिता वाजे खंडे जन्म उच्चारिता वाजे खंडे जन्म मंगल मंगल नाम विठोबाची मंगल नाम विठोबाची. महाराज सांगतात ज्याप्रमाणे इतरत्र नाम मंगल आहे तसं परमात्म्याचं नाव मंगल आहे. सावता महाराज अभंगात सांगतात मंगल मंगल नाम विठोबाचे. परमात्म्याचं नाव म्हटलं मंगल आहे. आणि असं कोणत्याही प्रकारचं कार्य निर्विघ्नपणे जर पार पडायचं असेल तर नामनिर्देश रूप मंगल केलं जातं विचारसागराच्या पद्धतीनं. मग नामनिर्देश रूप मंगलानं आपलं कार्य हे शुभ होत असतं. कारण की शुभ कार्य असो वा अशुभ कार्य असतो त्या प्रत्येक कार्याला मात्र विघ्न आलेले तुम्हाला आम्हाला दिसून येतात. मग ते निर्विघ्नपणे पार पडण्याकरता या प्रकारचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्याच संबंधानं सेवेला निवडलेला अभंग आहे. प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आले सार्थक पै झाले संसाराचे केशव नाम सार विठ्ठली उच्चार राम निरंतर हृदयवशी. या जगाचा तुम्ही आम्ही जर विचार केला तर जगाच्या पाठीवर अनेक लोक तुम्हा आम्हाला दिसून येतात. मग अनेक लोक जरी या जगतामध्ये असले तरी सर्वच लोक सारखे आहेत असं काही आपल्याला पाहायला मिळत नाही. सर्वच लोक सारखे कसं काय नाही तर मुळात ही प्रकृतीच तर महाराज 3 गुणांपासून बनलेले आहे. तर सर्वच लोक इतके सारखे कसे असतील. मग मात्र सर्वच लोक सारखे नाही मग कसे आहेत तर काही या जगतातले लोक आस्तिक आहेत तर काही या जगतातले लोक नास्तिक आहेत. मग का नास्तिक कोणाला म्हणायचं आणि आस्तिक कोणाला म्हणायचं. जे वेदाला देवाला धर्माला मानत नाही ते नास्तिक आहेत. आणि वेद असेल धर्म असेल देव असेल संत असेल त्यांना मानतात ते मात्र आस्तिक आहेत. मग जे जे आस्तिक लोक या जगतामध्ये आहेत त्यांना प्रत्येकाला वाटतंय आपण महाराज मोक्षाला पावतं व्हावं. मग मोक्षाला पावतं होण्याकरता अनेक लोक अनेक मार्गाचं अवलंबन करताना दिसतात. कोण योग मार्गानं जातंय कोण याग मार्गानं जातंय कोण कर्म मार्गानं जातंय. अनेक मार्गाचं अवलंबन करून प्रत्येकाला इच्छा आहे पण मोक्षाला पावतं व्हावं. पण मोक्षाला पावतं होताना काही तुम्हाला आम्हाला कोण बरेपैकी सर्वच दिसत नाही. मग याला काय कारण असेल तर मात्र तुम्ही आम्ही जी भगवत भक्ती करतो त्याच्यामध्ये काहीतरी उणीव आहे. भगवत भक्ती करत असताना काही काही गोष्टी असाव्या आणि भगवत भक्ती करत असताना काही काही गोष्टी नसाव्या. मग काहो महाराज भगवत भक्ती करत असताना काय असावं आणि भगवत भक्ती करत असताना काय नसावं याच्या संबंधानं सांगितलं तर आम्हाला कळून जाईल. बाबा भगवत भक्ती करत असताना काय नसावं. भगवत भक्ती करत असताना महाराज म्हणतात तुमच्या आमच्या भक्तीमध्ये पहिले दंभ नसावा. दंभ नसला तर तुमच्या आमची भक्ती मात्र त्या भगवान परमात्म्यापर्यंत पावती होते आणि तुम्ही आम्ही मोक्षाला पावतो होतो. पहिली गोष्ट तुमच्या आमच्या भक्तीमध्ये दंभ नसावा. नाही तर बऱ्यापैकी भक्ती आपल्या मला दंभानेच करताना दिसतो किंवा दंभे भक्ती करू सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळाची किंवा वेगळाली. दंभे युक्तीने महाराज भक्ती करतो लोकांना दाखवण्याकरता प्रवृत्त होतो पण अंतरामध्ये त्या प्रकारच्या काही भावना नसतात. बऱ्यापैकी काही लोक देवाकरता भक्ती करतच नाही. काही लोक जी भक्ती करतात ती कशा करता करतात. ज्ञानोबराय म्हणतात आपुल्याल्या हिताचे लोभे मज आडे तोई भक्त जोंबे. ज्ञानोबराय म्हणतात तुमची आमची भक्ती ही कशा करता आहे तर मात्र तुमची आमची भक्ती मात्र तुमच्या आमच्या हिता करता आहे किंवा अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती बोधकायचा. तुमची आमची भक्ती तुमच्या आमच्या फायद्या करता आहे किंवा तुमची आमची भक्ती ही तुमच्या आमच्या आपल्याला संपत्ती पाहिजे त्याच्या करता आहे. पण विशेष काही देवा करता तुमची आमची भक्ती दिसून येत नाही. बऱ्यापैकी काहीतरी पाहिजे याच्या करता भक्ती आहे किंवा बऱ्यापैकी भक्ती मात्र लोकांना दाखवण्याकरताच आहे. किंवा काही लोक एवढा परमार्थ करतात एवढा परमार्थ करतात. ज्ञानोबराय सांगतात नाथ महाराज सांगतात एवढे तुम्हाला आम्हाला मात्र दिसतात कडक टोपी कडक शर्ट चांगल्या धोतर चांगल्या पसल्याचा फेटा अमक तमक सगळं दिसतंय पण महाराज म्हणतात ते लोकांना दाखवण्याकरता आहे ते मात्र पोटामध्ये नाही. नाथ महाराज याच्या संबंधानं सांगतात ध्यान देऊन ऐका चंचलपणा नको. विठाला विठाला कसं असतंय माहितीये का ज्याप्रमाणे लोडिंगची गाडी असते ना ती घाटावर चढत असताना तिचा मोसम तुटला का ती रिटर्न येते तशी ही कीर्तन असते ना ही महाराज मोसम तुटला का जे विठ्ठल करते. विठाला तोच मावळ क्रिएट करण्याकरता किती सायास करावं लागतं हे कीर्तनकारच जाणू शकतोय बाकी कोणी जाणू शकत नाही. लक्षात घ्या हे काय आमच्याकरता 5 वर्ष नसतं ना आमच्याकडे लोकांचे मन वेधून घ्यायला 2 तासामध्ये काय तो झटका करायचा असतो. विठाला बरं जाऊ द्या काय चाललं होतं सांगा बरं.
दांभिकपणा भक्तीमध्ये नसावा. मग बऱ्यापैकी तुमची आमच्या भक्तीमध्ये दंभच दिसतो. महाराज म्हणतात पोटी नाही परमार्थ, धरोनिया अर्थ स्वार्थ, स्वये मनविषय हरिभक्त या नाम निश्चित भजन दंभू विठाला गिरीजवळ चल बाबा कोरडा राहायला लागला. काय करावं आता? ऐका, पोटामध्ये परमार्थ नसतो. अर्थ स्वार्थाच्या पायी फक्त मात्र परमार्थ करत असताना दिसतो. पण नाथ महाराज म्हणतात तो मुळात परमार्थ नसून यो दांभिकपणा आहे. अर्थाकरता पैशा करता जो केलेला जो परमार्थ आहे बऱ्यापैकी मात्र तेच आपल्याला दिसून येतं. याच्याशिवाय इतरत्र आता बाजार नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. मग मात्र पैशा करता लोकांना दाखवण्याकरता जो परमार्थ केला जातो त्याला भक्तीतला दांभिकपणा म्हणतात. तो भक्ती करत असताना तुमच्या आमच्यामध्ये दंभपणा नसावा. नाहीतर महाराज तुळशी खोवी कानी टरभ खोवी शेंडी. तुकाराम महाराज म्हणतात कानामध्ये तुळशीच काय पोहतो, शेंडीला मात्र दर्भच काय बांधतो. महाराज म्हणतात या प्रकारच्या किंवा टिळा टोपे माळा देवाची गबाळ वाढवी वंगळ पोटासाठी. टिळा काय लावतो, टोपी काय घालतो, माळा काय घालतो, कशा करता? पण देवा करता नाही, पोटा करता. वाढवी वंगळ पोटासाठी. पण तुमचं जाऊ द्या, आमचं जाऊ द्या, कीर्तनकारा करता तुकाराम महाराज सांगतात कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे. कीर्तनाच्या वेळी रडतो काय, पडतो काय, लोळतो काय. बिचारे माता मावल्यानं वाटते काय बाई कालचा महाराज होता मस्तपैकी आम्हाला रडवलं ना. काय म्हणले तो सांगत होता, ऐसे जे का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञान गुणी जे जनरंजविनी रूपणी स्वये कोरडेपणी करे कतू. नाथ महाराज म्हणतात स्वतः कोरडे असतात पण लोकाला शब्दाच्या पांडित्यानं मात्र लोकांचं रंजन करतात. पण मात्र हे रंजन पोटामध्ये परमार्थ नाही, याला दांभिकपणा म्हणायचा. विठाला परमार्थ करत असताना पहिली गोष्ट काय नसावी? बोलत चला. मी जेवलो नाही तरी बोलतो का नाही? म्हणजे जेवलो नाही म्हणजे फराळ नाही केला तरी बोलतो का नाही? मग तुम्ही पण बोलायचं थोडंच खाल्लं बरं का, आपण खाल्लं बरं. ऐका, मग महाराज सांगतात परमार्थ करत असताना पहिले दांभिकपणा नसावा. दांभिकपणा म्हणजे पोटामध्ये परमार्थ नाही पण लोकाला नुसतं दाखवणं, दाखवण्याकरता परमार्थ करणं, याला मात्र दांभिकपणा म्हणतात. परमार्थ करत असताना दांभिकपणा नसावी. द्वितीय गोष्ट, परमार्थ करत असताना पाप वासना नसावी. इथे किती जरी तुम्ही आम्ही परमार्थ केला तरी परमार्थ फलश्रुत होत नाही. रावणानं तुमच्या आमच्यापेक्षा चांगला परमार्थ केला, फुल नाही भेटलं तर मात्र शिरकमल म्हणून वाहिलं. तुम्ही आम्ही हार बनवताना जर स्वीट वसली तर हारही टाकतो आणि देवालाही तिकडे ठेवून देतो. ही तुमची आमची भक्ती. पण मात्र जर फुल नाही भेटलं म्हणून शिरकमल वाहणारा रावण आहे. पण मात्र सीतेविषयी मनात पाप वासना आली, परमार्थ फलश्रुत झाला नाही. पहिली गोष्ट दंभ नसावा, दुसरी गोष्ट पाप वासना नसावी आणि तिसरी गोष्ट परमार्थ करत असताना कामना नसावी. काही लोक परमार्थ करतात, देवा आमचं काम झालं तर तुझ्या पंढरपूरच्या 5 वाऱ्या करील. मग 6वी वारी केली तर काय मरशील का? पण तरी 6वी वारी करताना काही दिसत नाही का बरं? याला म्हणायची भक्तीतली कामना. महाराज म्हणतात मग कामना जर ठेवायचीच नाही, देवाकडून जर काही मागायचंच नाही, मग भक्ती कशा करता करायची? तुकाराम महाराज म्हणतात देवाचे चाळे आळवावे देवा. देवा करताच म्हणले देवाला आळवायचं असतं, काही मागण्याकरता देवाला आळवायचं नसते. पहिली गोष्ट दंभ नसावा, दुसरी गोष्ट पाप वासना नसावी आणि तिसरी गोष्ट कामना नसावी आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या आमच्या भक्तीत व्यभिचार नसावा. व्यभिचार म्हणजे काय? एक देवता सोडून अनेकांच्या मागं लागणं, याला व्यभिचार म्हणतात. विठाला आवडा तुम्ही म्हणता व्यभिचार नसावा, तुमच्या मनामध्ये एकविधता आहे का? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही सुद्धा म्हणले एकविधतेनं परमात्म्याला बोलतो. इथं विशेषण काय घातलंय ध्यान देऊन ऐका बरं का. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. इथं पांडुरंग परमात्मा अमकं तमकं नाव घेता आलं असतं, पण रखुमाईचा पती हे विशेषण का लावलं? ज्याप्रमाणे रखुमाबाई मातेनं त्या परमात्म्याला एकविधतेने वरलं, त्याला पाहणं सुद्धा नव्हतं तरी एकविधतेने वरलं, तसं आम्ही मात्र त्याला एकविधतेने वरतो. ह्यो भक्तीतली महाराज विशेषता आहे. नाहीतर अमक्या वाराला हमका देव, तमक्या वाराला तमका देव. किंवा महाराज एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, विठोबाचे नाम. एक गाऊ
आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम सकळही धाम मंगळाचे मंगळाचे सकळही धाम मंगळाचे मंगळा सकळही धाम मंगळाचे मंगळाचे सकळही धाम मंगळाचे मंगळा इतर साधने फळ काम देती फळ काम देती इतर साधने फळ काम देती फळ काम इतर साधने फळ काम देती फळ काम देती इतर साधने फळ निळोबरायचं आपण हे बरं का हे बॉम्ब असतात बॉम्ब ते म्हणायचं ना हे म्हणायचं लक्षात घ्या लोक म्हणल्यावर तो लोकांना वाटतं तो कोबरायचा पण हा अभंग हा निळोबरायचा तो कोबरायचा पण तसाच आहे बरं का या अभंगाला मात्र मात्र्यात नाही जुनी वारकरी बंकड स्वामीची झाले बरं का येत गाऊ आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम सकळही धाम मंगळाचे मंगळाचे सकळही धाम मंगळाचे मंगळाचे इतर साधने फळ काम देते फळ काम दे परमेश्वर बुवांची चाल बरं का मला निळा म्हणे नाही विकार हरिनामा त्याला डबल चाल बरं का लक्षात घ्या मला सांगायचं येते अर्थ एकच आहे पहिलं भक्तीत काय नसावं दंभ नसावा हा एवढं लक्षात ठेवलं म्हणजे जमलं पहिलं दंभ नसावा पाप वासना नसावी कामना नसावी आणि चौथी गोष्ट म्हणजे भक्तीमध्ये व्यभिचार नसावा एक देवता सोडून अनेकांची उपासना करत राहणं किंवा एक देवता सोडून मात्र या वाराला तो देव त्या वाराला तो देव असं करणं म्हणजे भक्तीतला व्यभिचार आहे का हो येता का मध्ये तीर्थयात्रेला चाललो तेव्हा नामदेवरायांचं वाक्य आहे कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन बरं का तसं पाहिलं तर आता हे परंपरेने प्रमाण म्हणत आलेत म्हणून म्हणायचं तसं गाद्यात सापडत नाही विठाला विठाला परंपरेने म्हणत आले म्हणून म्हणायचं बरं का आपले जुन्या वारकरी म्हणायचे का नेघे मी तयाचे दर्शन नामदेवराय म्हणले येता का तीर्थयात्रेला ज्ञानोबरायनं प्रश्न विचारला तेव्हा नामदेवराय म्हणतात ज्या देवाचे म्हणले कटेवर कर नाही त्याचं मी दर्शन घेत नाही याला म्हणायची भक्तीतली एक कविता मग ध्यान देऊन ऐका भक्ती करत असताना मात्र काय काय नसावं दंभ नसावा पाप वासना नसावी कामना नसावी आणि व्यभिचार नसावा या गोष्टी नसाव्या का हो म्हणले मागासारखंच करा की घुमतो आवाज जास्त शांत आवाज करा पण लक्षात घ्या या चार गोष्टी परमार्थ करत असताना नसाव्या आणि मग परमार्थ करत असताना काय असावं तर परमार्थ करत असताना तुमच्या आमच्यावर पहिली पाहिजे ती कृपा आणि दुसरं मात्र परमार्थ करत असताना त्या भक्तीमध्ये असावं प्रेम या दोन गोष्टी असल्या का परमार्थ सक्सेसफुल परमार्थ करत असताना चार गोष्टी नसाव्या आणि परमार्थ करत असताना दोन गोष्टी असाव्या पण कावत ज्ञानोबराय कृपा असावीच का महाराज म्हणतात परमार्थ करत असताना कृपा असावीच का हो तुकोबराया कृपा असावीच का मग तुम्ही भजन करता कृपा आहे का कृपा या केली संत जनी माझी अलंकारी वाणी प्रीती लावली कीर्तनी कीर्तनामध्ये प्रीती लावली आम्ही परमार्थ करतो आमक करतो वारी करतो काय कारण आमच्यावर कृपा आहे मग कावत ज्ञानोबराय तुम्ही पण म्हणता परमार्थ करत असताना कृपा पाहिजे तुमच्यावर कोणी कृपा केली का ज्ञानोबराय म्हणत कृपा केली का म्हणजे हे बोलायचंय का काय ज्या वेळेस मात्र या जगतामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे मग त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायनं काय केलं गीता शोधोनिया अर्थ जो काढिला ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ ज्ञानोबराय निर्माण करणार त्यावेळेस ज्ञानोबराय आपले काय म्हणतात लक्षात घ्या बरं का आपल्या सद्गुरूंना जैसे आहाती तैसिया नमोजी सद्गुरुराया ग्रंथोद्य फळावया व्यवहारा होई आम्ही ग्रंथ म्हणजे एक व्यवहार करतोय काय करतोय व्यवहार करतोय मग
एखादा व्यवहार करायचा, एखादा व्यवसाय, ढवळे बाबा व्यवसाय वडापावचं दुकान टाकायचं असं तर भांडवल पाहिजे का नाही? मग हे सद्गुराया तुम्ही काय करा, आता कृपा भांडवल सोडी भरी माझ्या मतीची पोतडी, ज्ञानपद्य जोडी थोरा माते. हे सद्गुराया, आम्ही जगाच्या क्रांती करता, जगामध्ये ज्ञान प्रकाशमान होण्याकरता आम्ही मात्र ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हा अमूल्य असा निर्माण करतोय. त्याच्याकरता तुम्ही काय करा, कृपेचं भांडवल सोडा. संत तुकोबराय म्हणतात परमार्थ होण्याकरता कृपा पाहिजे. ज्या ज्ञानोबराय महाराजांचा आजचा अभंग आहे ते ज्ञानोबराय म्हणतात परमार्थ सफळ आणि सुफळ होण्याकरता, आपण जे कार्य घेतलंय ते पूर्ण होण्याकरता कृपा पाहिजे. आता हे म्हणजे ज्ञानोबराय आपल्या गावचे नाही बरं का, ज्ञानाचे चक्रवर्ती सम्राट आहेत किंवा ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, असे राजांचे महाराव आहेत, गुरूंचे महाराव आहेत, असे ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूला म्हणतात. ते ज्ञानोबराय म्हणजे 2-4 टिपणावाले नव्हते. विठाला बाबांच्या मुखातलं ज्ञानोबराय म्हणजे चक्रवर्ती सम्राट आहे. ज्याप्रमाणे गाडीला मात्र ज्याप्रमाणे चालना कशामुळे भेटते, तर चाक नसेल तर गाडी चालते होय. मग ती बैलगाडी असो वा त्या इंजिनच्या असो वा त्या सीएनजीच्या असो वा त्या डिझेलच्या असो. आता कोणतरी म्हणलं आम्हाला डिझेलची गाडी नका बरं का, मग ती डिझेलची असो पेट्रोलची असो, ती कशावरची असलं तरी पण म्हणले त्याला काय लागते, चाक लागते गती देण्याकरता. तसं या जगतामध्ये ज्ञानाला गती कोणी दिली असं ज्ञानोबराय विठाला या ज्ञानोबराईचा अनुभव आहे. ते ज्ञानोबराय म्हणतात कृपेशिवाय परमार्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात कृपेशिवाय परमार्थ नाही. मग महाराज म्हणतात परमार्थ करताना 4 नसाव्या गोष्टी आणि 2 गोष्टी असाव्या. पहिली पाहिजे कृपा आणि दुसरं पाहिजे म्हणजे प्रेम. मग का हो महाराज, प्रेमाशिवाय मात्र परमार्थ होत नाही का? त्या प्रेमाशिवाय परमार्थ होत नाही म्हणून ते मानतात भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावी प्रेमावी ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावी अभिमान नित्य नवा दया माती, अभिमान नित्य नवा दया माती, अभिमान नित्य नवा दया माती, अभिमान नित्य नवा दया माती. भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा, प्रेमावी ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माती, अभिमान नित्य नवा दया माती. अभिमान नित्य नवा दया माती, अभिमान नित्य नवा दया माती, दया माती. अहो महाराज, ते कृपा पाहिजे हे आम्हाला कळलं, तुम्हीच आम्हाला पुरावा देऊन सांगितलं. मग प्रेम पण पाहिजेच का? महाराज म्हणतात प्रेमाशिवाय भक्ती होत नाही. नुसती भक्ती आहे तरी पण जमत नाही, नुसतं ज्ञान आहे तरी पण जमत नाही. महाराज म्हणले भक्ती, प्रेम आणि मात्र ज्ञान या सगळ्या गोष्टीचं समीकरण जमलं म्हणजे परमार्थ सफळ आणि सुफळ होतंय. साध्या आमच्या बाबाच्या भाषेत सांगू का, मस्तपैकी जिलेबी बनवली. का रे, कशात जिलेबी बनवली? म्हणले तुपामध्ये जिलेबी बनवली. महाराज कोणतं तूप आहे? साधं सुद्धा तूप नाही, गिरगाईचं तूप आहे. त्या तुपामध्ये जिलेबी बनवली. पण काव चिराटे बाबा, तुपात त्या गाईच्या तुपात बनवा, म्हशीच्या बनवा, तर डुकराच्या बनवा, त्याच्यामध्ये आपल्याला घेणं नाही. पण सांगायचं यथार्थ एकच, कोणत्या का तुपामध्ये महाराज जिलेबी बनवली, पण तिला पाकातच जर गोळवली नाही तिचा उपयोग आहे. तसं किती पण ज्ञान असू द्या, पण मात्र भक्ती प्रेमात घोळलं नाही, उपयोग नाही. विठाला सफळ आणि सुफळ होण्याकरता महाराज म्हणतात तुमच्या आमच्यामध्ये प्रेम पाहिजे. प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन भजन कीर्तन
कीर्तन असो काय असो नाथाची ओळी आहे. महाराज म्हणतात श्रुतीचं ज्ञान असो स्मृतीचं ज्ञान असो वा कीर्तन असो वा भजन असो कोणत्याही जरी गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. आता ध्यान घेऊन ऐका बरं का. परमार्थ करत असताना किती गोष्टी नसाव्या? 4 गोष्टी नसाव्या. असं बोललं पाहिजे म्हणजे मला बरं वाटतं. नाही तर काही सांगा असे पाचतात जसे काही मेलेलं माणसागत. मुंबईत बरं का मी सांगतो बरं का, बाकी ठिकाणी कीर्तन करण्यापेक्षा मुंबईत बरं वाटतं कारण की तो 5G रेंज आहे. विठाला होय का? 5 गोष्टी परमार्थ करत असताना नसाव्या आणि 2 गोष्टी असाव्या. कृपा असावी आणि प्रेम असावी. पण काहो ज्ञानोबराय तुमच्यामध्ये कृपा आहे का? आमच्यामध्ये निवृत्ती दादाची कृपा आहे. मग काहो महाराज तुमच्यामध्ये प्रेम आहे का? महाराज म्हणतात आमच्यामध्ये प्रेम आहे आणि प्रेमयुक्त अंतकरणानंच आम्ही नामस्मरण करतो. पण काहो ज्ञानोबराय प्रस्तावनेमध्येच महाराजांना सांगितलं ज्ञानोबराय या अभंगात स्वानुभव प्रकट करतात. मग तुमच्यामध्ये कृपा आहे तुमच्यामध्ये प्रेम आहे पण या प्रेमयुक्त अंतकरण नाम घेतल्यानंतर तुम्हाला फायदा काय झाला तेच अभंगाच्या प्रथम चरणातील उत्तरार्धात सांगतात. महाराज कृपा आहे प्रेम आहे पण फायदा काय झाला? सार्थक पै झाले संसाराचे. प्रेमयुक्त अंतकरणानं आमच्यामध्ये कृपाही आहे आमच्यामध्ये प्रेमही आहे. त्या प्रेमाच्या संबंधानं फायदा काय झाला? सार्थक पै झाले संसाराचे. कशामुळं? प्रेमामुळं. हो मग प्रेमामुळं. मग का हो महाराज प्रेमामुळं संसाराचं सार्थक होतंय? हो म्हणले प्रेमामुळं संसाराचं सार्थक होतंय. मग का हो महाराज आमच्यामध्ये पण प्रेम आहे ना, मग आमच्या प्रेमामुळं संसाराचं सार्थक का व्हायना? विठाला आपल्या प्रेमामुळं संसाराचं सार्थक होईल का नाही माहित नाही. पण महाराज म्हणायचे आपल्या प्रेमामुळे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कसं काय महाराज सांगा ना. सद्गुरू वक्ते बाबा चातुर्मासाला सांगायचे सांगू का नको? तुम्ही म्हणता म्हणून सांगतो बरं का. वक्ते बाबा म्हणायचे त्यांची भाषा आहे ती आपल्या मुखाला सोबत नाही त्याच्याकरता अधिकार मोठा असावा. वक्ते बाबा म्हणायचे लक्षात घ्या बरं का. वक्ते बाबा म्हणायचे म्हणलं एक मुलगी तिची 10वीची परीक्षा झाली आणि 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर मुलं कुठं जातात? कोणते कुठं जातात? कॉलेजला. मग कॉलेज कशाला म्हणतात खरे बाबा? जिथं येतं सगळं नॉलेज त्याला काय म्हणायचं? कॉलेज. तुम्हाला अर्ध कीर्तन तर पाठच आहे जसं काय लक्षात घ्या बरं का. मग जिथं येतं नॉलेज तिथं कॉलेजला गेले. काही मुलंही गेले काही मुली पण गेल्या. मग एका मुलीची आणि मुलाची झाली भेट. त्यांची चांगल्या प्रकारे ओळख झाली आणि ओळख झाल्यामुळे त्यांचं त्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघे जण डबे एकत्र खायला लागले. सगळं प्रेम झालं. याच्या मनात आलं तिच्याशी लग्न करावं तिच्या मनात आलं याच्याशी लग्न करावा. पण तसं काही जमणार नाही. दोघांनी घरी सांगितलं. दोघांच्या घरच्यांनी मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर यांच्या लग्नाची तारीख ठरली. लग्नाची तारीख ठरली. लग्नाची वेळ आली. नवरा तिकडं उभा नवरी इकडं उभी. म्हणजे काय धरलं? अंतरपाठ नाही व अंतरपट म्हणजे त्याला माझं होऊन मला माहिती आहे तुम्हाला होत होता माहित नाही काय करावं. त्याला अंतरपट म्हणतात. अंतरपट धरलं आणि मात्र त्या अक्षदा पडल्या. त्याच्यानंतर ते कन्यादान झालं. सगळ्या काही विधी झाल्या आणि सगळ्या विधी झाल्यानंतर नवरी कुठं जायला निघते? सासरी जायला निघते. पण सासरी जात असताना ती एक क्रिया करते. काय करते? रडते. आता ध्यान घेऊन ऐका बरं का. कॉलेजला हे यांच्या मनानं गेले का लोकांच्या मनानं? यांच्या मनानं. यांची ओळख यांच्या मनानं का लोकांच्या मनानं? यांच्या मनानं. यांचं प्रेम यांच्या मनानं का लोकांच्या मनानं? यांच्या मनानं. यांचं लग्न यांच्या मनानं का लोकांच्या मनानं? सगळं जर यांच्या मनानं होतंय मग रडते का? ते प्रेम मात्र सार्थक नाही रडायला लावतंय. विठाला सार्थक करणार नाही गुरुजी म्हणायचे. पण हे प्रेम मात्र तुमच्या आमच्या डोळ्यामधील पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. इथं प्रेमाचे 2 प्रकार करायचे बरं का. म्हणून मी मात्र या प्रकारची संगती लावली. लक्षात घ्या हे प्रेम रडायला लावतंय. संसाराचं सार्थक कधी करणार? मग का हो महाराज तुमच्यामध्ये पण प्रेमच आमच्यामध्ये पण प्रेमच. तुमच्या अंतकरण प्रेमाचं आमच्या अंतकरण प्रेमाचं. तुमच्या प्रेमाच्या अंतकरणानं काय झालं? संसाराचं सार्थक झालं. पण आमच्यामध्ये पण प्रेम आहे ना. प्रेम नाही असा माणूस आहे का जगात? सद्गुरू ज्ञानोबराय म्हणतात 2 गोष्टी जगात सगळ्यात जवळ आहेत. नया असं नाहीच. ऐशे निगाश कळू जगडंबर निखळू श्रद्धेचे न केवळू वातला असे. जगतात श्रद्धा नाही साबळे महाराज असा माणूस सापडत नाही. कोणाची श्रद्धा देवावर कोणाची श्रद्धा शास्त्रावर तर कोणाची श्रद्धा बाबा आणि भक्तांवर. 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या बरं का. मला श्रद्धा जे का साता म्हशी सांगेन मी तुझं पाशी. परमात्म्यानं चांगलं वर्णन केलंय. तामसी श्रद्धा सांगतात सत्व कोणी श्रद्धा सांगतात रजो कोणी बाबा भक्त गंडेद्वारे त्याच्यावर
कशावर श्रद्धा ठेवतंय, कोणा देवावर श्रद्धा ठेवतंय, कोणी शास्त्राच्या मतावर श्रद्धा ठेवतंय. म्हणजे श्रद्धा नाही असा माणूस जगात सापडत नाही आणि प्रेम नाही असा माणूस जगात सापडत नाही. यांचं पण प्रेम कोणावर तरी, माझं पण प्रेम कोणावर तरी आणि सगळ्यांचंच प्रेम. हे मात्र प्रेम म्हणजे प्रेम हा तोच विषय निघायचा बरं का. तुम्ही आम्ही प्रेम म्हणजे संसारातलं, पण संसारात प्रेम हा शब्द बुवा म्हणायचे सोबत नाही. विठाला ज्या प्रकारे सर्वांमध्ये श्रद्धा ओतप्रोत भरलेली आहे, त्याचप्रमाणे प्रेम नाही असा माणूस जगतात सापडत नाही. मग कोणाचं ना कोणाचं कोणावर तरी प्रेम आहेच का? महाराज म्हणतात आहेच. मग गावो महाराज कोणाचं प्रेम कोणावर सांगा ना. ज्ञानोबराय म्हणतात पहिलिया बाळ दशे. लहान लेकरू असते का नाही, शाळेतून आल्यानंतर आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली. आईचं येड नसेल तर बाबा कुठं गेले, बाबा कुठं गेले. आता आई बाबाने आता काय बघा कीर्तन पाठ हे म्हणलं तुम्हाला सगळं, मला पुढेच आणलं तुम्ही. ऐका मग लक्षात घ्या. आई बा हेची पिशे ध्यान देऊन ऐका. ज्ञानोबराय काय म्हणतात, जगतामध्ये श्रद्धा नाही असा माणूस नाही आणि प्रेम नाही असा माणूस नाही. पण महाराज म्हणे लहान लेकराचं सुद्धा कोणावर ना कोणावर प्रेम आहे. पहिली या बाळ दशे आई बा हेची पिशे. लहान लेकरू मात्र शाळेतून आल्यानंतर पहिली गोष्ट बाबा कोणाची काढतो, आई बाबाची काढतो. याचा अर्थ त्याचं प्रेम कोणावर आहे, आई वडिलावर आहे. मग लहानपणातलं प्रेम आई वडिलावर. महाराज म्हणतात पहिली या बाळ दशे आई बा हेची पिशे. मग लहानपणातलं प्रेम आईवर आणि तरुणपणातलं प्रेम बघा कीर्तन पाठ हे म्हणलं त्याला लक्षातच आहे बरं का. मग तरुणपणातलं प्रेम मात्र स्त्रीच्या शरीरावर करतो. ज्ञानोबराय म्हणतात ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. ज्ञानोबराय म्हणतात लहानपणातलं प्रेम आई वडिलावर आणि मात्र तरुणपणातलं प्रेम स्त्रीच्या शरीरावर. वक्ते बुवा म्हणायचे स्त्रीच्या शरीरावर किती प्रेम करतो. नुसता कापडाच्या दुकानाच्या पुढून चालला तरी बावलीकडे टक लावून पाहतो, एवढं स्त्रीच्या शरीरावर प्रेम करतो. ही ज्ञानोबरायची भाषा आहे बरं का. ज्ञानोबराय काय म्हणतात, लहानपणातलं प्रेम आई वडिलावर. ज्ञानोबराय म्हणतात पहिली या बाळ दशे आई बा हेची पिशे. ते सरे मग स्त्री मासे भुरणी टाके. मग मात्र लहानपणातलं प्रेम इकडं, तरुणपणातलं इकडं, मग म्हातारपणातलं कुठं. तर ज्ञानोबराय म्हणतात स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो तेव्हा त्याची प्रेम भावो बाळकाशी. आणि अरे चल ना वारीला चल ना, नको म्हणतो नातवंड खेळवायला कोण नाही. याचा अर्थ प्रेम कोणावर आहे, याचं नातवंडांवर प्रेम आहे. मग लहानपणातलं प्रेम आईवर, तरुणपणातलं प्रेम हा बरोबर बोले आईवर आणि मात्र म्हातारपणातलं प्रेम नातवंडांवर. मग महाराज ही एकाची स्थितीचं वर्णन केलं का अनेकांच्या. तर जगामध्ये प्रत्येकामध्ये हीच स्थिती आहे. मग जगतामध्ये प्रत्येकामध्ये हीच स्थिती आहे, प्रत्येकामध्ये प्रेम आहे. मग या प्रेमानं संसाराचं सार्थक का होत नाही. विठाला संसाराचं सार्थक होईल का नाही माहित नाही, पण ज्ञानोबरायाकडे जे प्रेम आहे त्यानं संसाराचं सार्थक होत नाही. याच अभंगात सांगतात असं नाही, इतर पण म्हणतात आजी संसार सोबत झाला गे माये. आजी संसार सोबत झाला गे माये. आजी संसार सोबत झाला गे माये. आजी संसार सोबत आजी संसार सोबत झाला गे माये. आजी संसार सोबत
संसाराची सार्थकता होते. बरं त्याचा अभंग सांगतात ना, इतर पण सांगतात, इथं तर सांगतात ना सांगतात, दुसरीकडे पण सांगतात. आजी संसार दुसरी चाल बरं का पोते बाबाची. आजी संसार सुफळ झाला गे माई, देखील पाय विठोबाचे, तो मज वावा तो मज वावा, वेळोवेळा वावा पांडुरंग. तुम्ही ऐकणार आहेत म्हणून बरं का बिडकर महाराज. काही ठिकाणी म्हणतात काय महाराज बॉम्बलायला लागला विठाला. या चाली जुन्या परंपरेने आलेल्या चाली आहे. तुम्ही आम्ही म्हणतो पण चाली योगी या जोरला या अशा चाली तुमच्या आमच्या, पण या चालीत काही नाही बरं का. सद्गुरू बाबा म्हणायचे अरे या जर चित्रपटाच्या चाली म्हणाल लोकांचं मनोरंजन होईल, पण वारकरी चाली म्हणाल लोकांना वैराग्य तयार होईल. विठाला सांगायचं यज्ञात मला दोन प्रकार पाडायचे. अरे तुमच्या आमच्या प्रेमानं मात्र दुःख होतंय. महाराज म्हणतात यांच्या प्रेमानं संसाराची सार्थकता होते. अरे म्हणले कुठं चालला, म्हणले अंतयात्रेला चाललो. मग अंतयात्रेला तो जातो कुठं महाराज, अंतयात्रा होऊ नये पण मग आता प्रारब्धानं होत असते. अंतयात्रेला गेला, मग अंतयात्रेत त्या लोकाला विचारतो का हो का तुम्ही सगळे रडता. म्हणले आमच्या नात्यांचं प्रेम होतं. काय होतं, आमच्या नात्यांचे प्रेमाचे संबंध होते. मग तोच माणूस निघतो एका घरात जातो का हो ते सगळे लोक रडतेत ना तुम्ही रडत नाही, आमच्या नात्यांचा काही संबंधच नाही. तुम्ही का रडता, आमच्या नात्यांचे प्रेमाचे संबंध. तुम्ही रडत नाही, आमच्या नात्यांचा काही संबंधच नाही. ज्यानं प्रेमाचे संबंध धरले तुमचं आमचं प्रेम मला सांगायचं ते रडायला लावतंय, तर संसाराची सार्थकता कधी करणार. विठाला आमचं जे मुळात प्रेम आहे ना, त्या प्रेमाचा मुळात संतांनी धिक्कार केला. लक्षात घ्या बरं का, यांच्याकडे पण प्रेम आहे, पण ते नंतर सांगतो. हाच्याला ठेवतो, हाच्या माहिती आहे ना, हा ते हाच्याला ठेवतो त्यांचं प्रेम. मला सांगायचे पहिले संसाराचे आपल्या प्रेमा संसाराचे सार्थक, आपल्यामध्ये पण प्रेम यांच्यामध्ये पण प्रेम. यांच्या प्रेमानं संसाराची सार्थकता, आपल्या प्रेमानं का व्हायचे नाही मला ते सांगायचं. मुळात आपल्या प्रेमाचा संतांनी धिक्कार केलेला दिसतो. आपलं प्रेम संतावर नाही, आपलं प्रेम देवावर नाही, आपलं प्रेम गायीवर नाही. मग आपलं प्रेम कोणावर आहे. म्हणत तुमचं प्रेम कोणावर का असं ना मला काही घेणं नाही, पण तुमच्या प्रेमामुळे तुम्हाला दुःख होईल, संसाराची सार्थकता नाही. तैसा वियोग जेणे दुःखे, विपत्ती शोक पोखे, ते स्नेह सांडून सुखे उदास होते. स्नेह शब्दाचा अर्थ प्रेम करायचा बरं का. तुम्ही एखाद्यावर प्रेम, मागाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं की त्याची ओळी बरं का. ज्यानं प्रेम धरलं ते रडतात, ज्यानं प्रेम नाही धरलं ते आमचा त्यांचा काही संबंध नाही म्हणून शांत बसतात. ज्ञानोबराय म्हणतात एखाद्यावर प्रेम धरलं आणि त्यांच्यानं तुमचा वियोग आला का ते रडायला लावतंय. तैसा वियोग जेणे दुःखे, विपत्ती शोक पोखे, ते स्नेह सांडून सुखे उदास होतील. संत मात्र तुम्ही आम्ही जे प्रेम धरतो ते प्रेम धरण का धरत नाही, त्याच्यानं दुःख प्राप्त होत नाही. तर संसार सुखाचा कधी होईल, संसाराचं साफल्य कधी होईल. मग ध्यान देऊन ऐका बरं का. ज्ञानोबराय काय सांगतात, ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही आमच्यावर जो प्रेम आहे त्याचा ते धिक्कार करतात. तुमचं आमचं प्रेम मात्र या लोकावर असतंय, तुमचं आमचं प्रेम कशावर असतंय, देहावर असतंय. तरी या देहावरी, पण संत मात्र त्या प्रेमाचा पण धिक्कार करतात. तरी या देहावरी उदास वायशिया परी, उखिता जायसा बिढारी पैसला असे. बरं आता ढवळे बाबा तुम्हाला विचारू ना. एकाला म्हणलं विचारू का, तो म्हणतो तुला कशाला आणला असं मला भीती वाटली. हो दुसरं काय नाही, दुसरं काय नाही ढवळे बाबा. मग समजा आता मी कीर्तनाला इथं आलो, बरं तुमच्याकडे गागरे महाराजांकडे उतरलो, बरं ऐका गागरे महाराजाला विचारतो, बरं तुमच्याकडे आता मी कीर्तनाला आलो, मग आता मी इथंच थांबणार आहे का निघून जाणार आहे. का निघून जाणार याचं तुम्हाला कल्पना आहे. आता बरं का तुमचं रे, तुमचं दुसऱ्या गावाला गेल्यावर इथलं नाही, तो दुसऱ्या गावाचं इथल्या सांगतो. ऐका एखादं म्हणतात महाराज तुमचंच घर आहे रा, पण हे साप खोट असते का महाराज, तुमचंच निवांत झोपावं. पण महाराज आमचं काय नसते, त्याला पण माहिती आहे याचं काय नाही, जाणार आहे पण म्हणायची बात असते बरं का. मग मात्र लक्षात घ्या गागरे महाराज, पण कीर्तनाला मी आलो, मग कीर्तनाला आल्यानंतर कीर्तन झाल्यावर मी जाणार आहे, नाही गेलो तर सकाळी तरी जाणार आहे, आणि नाही गेलो तर तुम्हीच आम्हाला एसटीची सोय करून देणार आहे. बरं का. आता किंवा सांगतो, मग मला मात्र तुम्ही नाही काढलं तरी मीच जाणार आहे का. मला माहित आहे
ही सोसायटी माझी नाही, हे घर माझं नाही, हे मंडप माझा नाही, हा माईक माझा नाही. कोकिता जायसा बिडारी बैसला असे, बिडारी नाम पाहुणा, पाहुण्याला माहिती आहे इथलं आपलं काहीच नाही, पण तो कशाला इथं थांबल. तसं संताला माहिती आहे इथं आपलं काहीच नाही, कशाला प्रेम धरतील. पण तुम्ही आम्ही ज्याच्यावर प्रेम धरतो या जगतावर, त्या प्रेमाचा संतांनी धिक्कार केलाय. विठाला समाजाच्या प्रेमाचा धिक्कार केलाय, परमार्थाच्या संबंधाला आहे ती ह्याच्या संबंधानं प्रेमाचा धिक्कार केलाय. मग का हो महाराज, बायकोवर तरी प्रेम असेल ना, त्यांचा तरी तुम्ही धरलंय का? त्यांचं पण नाही धरलं बरं का महाराज. ते म्हणतात सावली सैसेचे आशे पर हे आसोनी जे जैसे, स्त्रियेचे जैसे लवलुप्य नाही. लवलुप्य नामार्थ पण प्रेमच करायचा बरं का, तिथं पण प्रेम नाही. लक्षात घ्या बघा, तुमच्या आमच्या प्रेमाची बिडकर बाबा ही गोष्ट चालली. तुमचं आमचं प्रेम स्त्रीच्या शरीरावर, तुमचं आमचं प्रेम मात्र देहावर, तुमचं आमचं प्रेम मात्र इतरत्र लोकावर दिसते. किंवा महाराज काहींचं प्रेम महाराज कशावर असते? अरे चल ना घरी, चल ना आपल्या कीर्तनाला चल ना. नको म्हणतो घरामध्ये एकटाच आहे. याचा अर्थ बाबा याचं प्रेम कशावर आहे? घरावर प्रेम आहे. का वृक्षाची सावली वाटे जाता मिळली, पण यांची घरावरही ते तुले असता नाही, घरावर पण प्रेम नाही. जे प्रेम देतात त्यांचा पण धिक्कार केला. किंवा मात्र यांची स्थिती त्या प्रेमाविषयी कशी आहे संतांची? किंवा ज्ञानोबराय म्हणतात प्रज्ञा जे झाली ती वस्तू किराली, गोरुळे बैसळी रुखातळी. गुरं पाहिली का? गुरं गावाकडे आपल्या असतात, मग गुरं चरण्याकरता सोडल्यानंतर बाबा ती मात्र मग चरतच राहतात. कसं संध्याकाळी घरी येतात. त्यांना माहित आहे आपण जे चरतो ते ठिकाण आपलं नाही. किंवा महाराज म्हणतात बरं का, पक्षी अंगणे उतरती, पक्षी अंगणे उतरती, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते. आले का गुंतोनिया राधी, का गुंतोनिया राधी, तैसे आसावी संसारी, तैसे आसावी संसारी. का गुंतोनिया राधी, गुंतोनिया राधी, तैसे आसावी संसारी. तैसे आसावी संसारी. ही चाल आपल्या भागात पहिले आणली श्यामबाबा पुढे यांनी, पण त्यांनाही चाल दिली त्यांचे गुरुजी आणि आमच्या बाबांचे गुरुजी माधवराव महाराज सुकाळे, पर आपल्या बंकट स्वामीचे शेवटचे शिष्य. विठाला विठाला म्हणतात, पण मात्र तिला मधले कडवे म्हणता येत नाही. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. ज्ञानोबाईच्या ओव्यात का त्याला सगळी चरण लागतात बरं का. हो किता जायचा बिडारी बैसला असे, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. मला हे सांगण्याचं मात्र प्रयोजन काय, किंवा हे सांगण्याचा प्रपंच का केला? ज्ञानोबाईचंही प्रेम, तुमचं आमचंही प्रेम. ज्ञानोबाईमध्ये जसं प्रेम आहे तसं तुमच्या आमच्या अंतःकरणात लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकामध्ये प्रेम आहे. त्यांच्या प्रेमानं संसाराचं सार्थक झालं. आपल्या प्रेमानं मला सार्थक व्हायची बात सोडून द्या. डोळ्याला पाणीच काय येतंय, दुःखच काय होतंय आपल्या प्रेमामुळं. म्हणून आपल्या प्रेमाचा संतांनी धिक्कार केलाय. आपलं प्रेम पत्नीवर, स्त्रीवर, अमक्यावर तमक्यावर, या प्रेमाचा संतांनी धिक्कार केला दिसतो. मग गावो महाराज तुम्ही म्हणता ते प्रेम कोणतं आहे? तर महाराज म्हणतात संतांच्या जवळ प्रेम आहे ते परमार्थिक प्रेम आहे. प्रेमाचा जिव्हाळा परिपूर्ण. आता ध्यान देऊन ओळी ऐका बरं का नाथाची. आपल्या प्रेमानं संसाराची सार्थकता का होत नाही? कारण की आपलं प्रेम कोणतं आहे हे मात्र लोकाला वाटत असेल. काय बुवाचं प्रेम आहे ज्ञानोबाईवर तुकोबाईवर, कशाला खोटा बोलतो? देव म्हणतो मी जाणतो ना. प्रेमाचा जिव्हाळा परिपूर्ण, भावार्थाची उणपून, मी जाणत से श्रीकृष्ण ये रहित्राशी जाण पाकळे ना. लोकांना दाखवतो माळा बिळा घालून. परमात्मा म्हणतो अरे खोटा वागू नको, मी जाणतो काय काय ते मी जाणतो. मला काय सांगायचं? संसाराची सार्थकता होतही ना, लोकांना दाखवून खोट्या प्रेमान कशी होत आहे. विठाला प्रेमानं मात्र आपल्याला वाटतं ज्ञानोबाईनं काय, ज्ञानोबाई माझे लय गोड, काय ज्ञानोबाईचं उगच म्हणतात का कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार. उगच म्हणलं का त्यांना? एवढं कृपाळू आई बाप नाही ना, माय
बाप जन्म देते संत चुकविती जन्मपंक्ती. मायबाप जन्म देतात महाराज, पण संत महाराज जन्मपंक्ती चुकवणारे ज्ञानोबराय. मला एका सांगावं लागलो, एकापेक्षा वरचढ दृष्टांत कसे दिलेत बघा बरं का. ही ज्ञानोबरायची भूमिका ग्रंथामध्ये इतर कुठे दिसत नाही. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात त्यांच्या मात्र आपल्या प्रेमानं संसाराची सार्थकता नाही, पण मात्र आनंद वाटतो ना. महाराज म्हणले त्या आनंदाच्या मागं किती मोठं दुःख लपलंय तुम्हाला माहितीये. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय वळे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय वळे. सतू विठ्ठल बाबा बोले डबल चाल असे लावायचे, विठाला विठाला. पहिल्या चाल म्हणली ना, आपलं पहिली जी चाल म्हणली ना ते प्रेमाच्या विषयी, ती डबल चाल सुद्धा महाराज भुले बाबाच म्हणायची. कोणती चाल म्हणली मी ते आपलं विठाला विठाला भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. ही चालते कशा पवित्र तो देह. त्यांचं कोणी कीर्तन ऐकलं असं त्यांना कळून जाईल. पवित्र सोळे आपण म्हणले का पहिलं प्रमाण हे राहायचं बरं का. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, किंवा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. डबल चाली लावायची पद्धत बरं का. बिडकर बाबा आता झालं कसं, पहिली चाल आपण खाली म्हणली का वरची गोंधळूनच म्हणली म्हणजे झालं, असं काही नसते. खाली म्हणलं तरी जमतंय. विठाला काय चाललं होतं आपलं. हा नाही, त्याच्या पुढे गेलतो ना थोडी गाडी, एक पान पुढे गेलतो अजून. पण सांगू मी आता, मला आणलं म्हणजे सांगावंच लागेल का नाही. बरं ऐका, मी सांगतो. मी म्हणजे मी नाही सांगत ज्ञानोबरायचे ते, कारण हे शब्द फार अवघड असतात बरं का. सांगू का जोग महाराजांचं. जोग महाराज एकदा सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा करत होते, आणि प्रदक्षिणा करत असताना संस्थेची पद्धत दररोज मारुती बाबा गुरु बरं का, सद्गुरू मारुती बाबा गुरु ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना मारुती बाबा बोलता असा बोली भाषेतला शब्द, मला असं वाटतंय असं म्हणले. जोग महाराज प्रदक्षिणा करू दे. जोग महाराज ऐकलं, ए मारुती तुला काय वाटतंय ते नको सांगू, ज्ञानोबाईला काय वाटतंय ते सांग. निष्ठावंत मंडळी बरं लक्षात घ्या, तुमच्या आमच्या प्रेमानं संसाराची सार्थकता नाही. मुळात जर पाहिला गेलं तर आपल्या प्रेमामुळं आपल्याला मात्र वाटतंय काहीतरी चांगलं वाटतंय. पण ज्ञानोबराय म्हणले, अरे पण त्याच्या मागे किती तुला दुःख आहे माहिती आहे का. लक्षात घ्या बरं का. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, चंदन चांगलं आहे का वाईट आहे हो. चांगलं आहे. मग चंदन चांगलं आहे, साबळे महाराज ते काढायचं असेल तर कशाचे वेळे काढावे लागते. ज्ञानोबराय म्हणतात, चंदनाचे बूड सरपी जैसे दुवाड. चंदन चांगलंय अख्खं जग म्हणतंय, पण सापाचे वेडे करायला कोण जाते महाराज. अरे चंदनाचे बुड सरपी जैसे दुवाड, कारण निदानाचे. बरं तेच नंतर सांगतो ऐका. आता पैसे कशात ठेवतो चिराडे बाबा आपण. बँकेत ठेवतो, पंजाब नॅशनल बँक, TDC बँक, गोदावरी, अमके तमके असेल ते बँक. पहिले बँक नव्हती, मग पैसे कशात ठेवायचे. माठ मग ठेवायचा. आज म्हाताऱ्या म्हणे, आज जर माठामध्ये पैसे ठेवून ते पुरलं, उद्या म्हातारा, मग म्हाताऱ्याचं काय व्हायचं. साप व्हायचं किंवा म्हातारा भूत होऊन यायचा. आता काही अंधश्रद्धा नाही तर कोणी अंधश्रद्धावाला असं तो उठल माझ्या कीर्तनात. पण ज्ञानोबराय म्हणतात म्हणून सांगतो मी, माझ्या काही दुमत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, अरे चंदन चांगलं आहे, पण त्याच्या मागं दुःखदायक तुम्हाला आम्हाला काय करावं लागतंय, सापाचे वेढे काढावे लागतात. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, ते धन चांगलं आहे, पण निधानाचे तोंड विवशियावरी. निधान चांगलं आहे, पण भूताचा सामना करावा लागतो. किंवा महाराज म्हणतात, स्वर्गीचे गोमटे आडवयाग संकटे बाळपण त्रासटे बाळ काळे. महाराज म्हणतात स्वर्ग चांगला आहे. स्वर्गात बघितला तुम्ही, गेलं का कधी. नाही जाऊ आपण सोबत जाऊ. ज्ञानोबराय म्हणतात स्वर्गामध्ये काय काय आहे. महासिद्धीची भांडारी, अमृताची कोठारे, जे गावी किल्लारे, कामधेनूची येतवळ घेते उपायिका, सैंगची कामणीचे भूमिका विनोद वाटिका सुरतरुची, गंधर्व गाती गाणे रंबी आयशे नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतरेल मदन ओळखे शेजारी. ज्ञानोबरायनं लय पोट भरून वर्णन केलं. असं आहे तसं आहे स्वर्गामध्ये. पण स्वर्गात जायचं असेल खरे बाबा काय करावं लागतं.
यज्ञ करावे लागतात. किती यज्ञ करावे लागतात? 100 यज्ञ. बरं डालडा टाकून का तूप टाकून? बरं केवढं तूप? चमचाभर. आता कुठे जेवायला गेलं तूप म्हणलं का लोक चूप म्हणतात लगेच बरं का. मग तूप केवढं? हत्तीच्या सोंडे एवढं. मग महाराज मला स्वर्ग चांगला जरी असला त्याच्या आधी दुःखदायक यज्ञ करावे लागतात. पण तेव्हा महाराज म्हणतात लहानपण चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. पण लहान पोराला काही झालं का सांगता येतं बाबा? सांगता येत नाही. बालपण त्रासटे बाळकाळे ही ज्ञानोबरायची प्रगल्भता. एक सिद्धांत पटवण्याकरता एवढे दृष्टांत फक्त ज्ञानोबराय देतात. विठाला ज्ञानोबराय म्हणतात स्वर्ग चांगला आहे, दुःखदायक यज्ञ करा. ज्ञानोबराय म्हणतात बाळपण चांगले, पहिले आजार भोगा. ज्ञानोबराय म्हणतात चंदन चांगले, सापाचे वेडे काढा. ज्ञानोबराय म्हणतात धन चांगले, म्हाताऱ्याला साईटला करा. किंवा ज्ञानोबराय म्हणतात बरं का माता मावल्या इथं नाही, पण गावाकडे जर अग्नी पेटवायची पूर्वीच्याकडे काही साधनं नव्हती. एखाद्याच्या घरातून इस्तव आणायचं, गौऱ्यांमध्ये ठेवायचं आणि त्याला काय मारायची? फुंकर मारायची. आणि फुंकर मारल्यावर ते लगेच अग्नी पेटायचं का? त्याच्यातून काय निघायचं बाबा? दूर निघायचं. दूर निघल्यावर ते कुठं जायचं? हा डोळ्यात जायचं ना. मग काय पेटायची? अग्नी. आणि अग्नी पेटल्यावर मग काय शिजायचं? जेवण. ज्ञानोबराय म्हणतात पैदीपाची सिद्धी, अवघड धुमाथी ना तरी औषधी जिभेचा ठाऊ. अहो महाराज म्हणतात अग्नी चांगला आहे अन्न शिजण्याकरता, डोळ्यात धूर घालून घ्यावा लागतो. तसं महाराज म्हणतात बरं का हे प्रेम तुम्हाला आम्हाला चांगलं वाटत असलं आधी दुःख भोगावं लागल ना तरी औषधी जिभेचा ठाऊ. औषध गुण देतंय पण आधी जिभेला कडूपणा भोगावा लागतो. तसं महाराज तुमचं आमचं प्रेम आहे. तुम्हाला आम्हाला चांगलं जरी वाटत असेल संसाराची सार्थकता करेल का माहित नाही, पण आधी दुःख देतो. लक्षात घ्या तुमच्या आमच्या प्रेमानं दुःख येतंय, तुमच्या आमच्या प्रेमानं डोळ्याला पाणी येतंय. तुमच्या आमच्या प्रेम जर आधी स्वीकारायचं असेल तर दुःखच भोगावं लागतंय. आणि यांच्या प्रेमानं सार्थक पैसा संसाराचे सार्थक प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आले. प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशी आले. यांच्या प्रेमानं सार्थक पै झाले संसाराचे. पण ज्ञानोबराय तुम्हाला पटतंय का हो हे बोलायला? पटतंय? तुम्ही इकडं एक बोलता तिकडं एक बोलता. 15व्या अध्यायामध्ये काय लोकाला सांगितलं? परी उन्माळावया दोषे. लोकाला 2-2 सांगता काय? लोकाला एक सांगता, तुम्ही एक करता. 15व्या अध्याय सांगितलं परी उन्माळावया दोषे ते सायासची काशे बाळा बाबुळ दोषे. काहो माता मावले नो लहान पोरगा. आता आपलं 15 मिनिटं राहिले बरं का, पण मी बरोबर आवडतो कारण की याने काही तारीख देताना किती चरण सोडावं काही सांगितलं. हे पण नाही ठरवलं ना, हे पण नाही ठरवलं. आणि ठरवलं नाही म्हणजे जो ठरवेल त्याला आणूच नका. ज्या कीर्तनाच्या संबंधानं ब्रह्मीभूत काया होतशे कीर्तने. हे प्रमाण कधी लावायचं? 500 रुपयासाठी मागा आल्यावर त्याला लावायचं. याच्या कीर्तनानं होईल काय? ब्रह्मीभूत काया संसाराच्या अंगी अवघीचं व्यसनीनं आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हे पैशानं होते का? महाराज म्हणतात ही सूत्रता फार परमार्थ. म्हणजे महाराज उगच म्हणलं का नुसतं साधन पै सोपे? हे उगच महाराज सोपे कोणत्या सामान्य करता सोपं आहे, पण भक्ती तो कठीण. सुलावरील बळी विरला ना सूर. 3 विशेषणं घातली बरं का. बळी आहे तो परमार्थ, तो भक्ती करणारा बळी आहे, तो विरला आहे. हजारामध्ये एखादा विरला आहे. आणि सूर आहे, सूर म्हणजे काम क्रोधाला खतम करणारा. माझं बोलणं ऐका बरं का. ज्ञानोबराय म्हणतात
म्हणतात प्रेमयुक्त अंतकरण नाम घेतलं आमच्यात प्रेम काहीच होत नाही. यांच्या प्रेमानं संसाराची सार्थकता झाली. पण काहोन ज्ञानोबराय 15व्या अध्यायामध्ये तुम्ही म्हणता, लक्षात घ्या माता माऊली, तुमच्याकडे आलो होतो, पोरग रडायला लागलं, हे गंबस कोण येईल? बुवा. मग बुवा आहे का? हे बुवा आहेत पण तो बुवा नाही. मग तो बुवाच नाही तर बुवाची भीती कुठून? तसं महाराज म्हणतात तो संसारच नाही तर संसाराची सार्थकता कशी काय झाली? विठाला विठाला ज्ञानोबराय म्हणतात बरं का, परी उन्माळा दोष येते ते साया सचिकाशे बाळा बाबुळ दोषी दवडावा गंधर्व दुर्ग काही पाडावे शशी विशान मोडावे होय मग तोडावे कपुष्पकी. का हो मंडप कुठून आणला? कुठून म्हणले? सश्याच्या शिंगांचा बनवलाय. मंडप कशाचा बनवलाय? सश्याला शिंगा असते तो यार, शिंगच नाही तर मंडप कुठून? त्याचा संसार नाही तर त्याची सार्थकता कशी काय झाली? किंवा महाराज म्हणतात बरं का, अहो काय आकाशामध्ये किल्ला दिसतो? किल्ला आहे आकाशात? साहेब आहे का किल्ला आकाशात? चौकदार तुमच्याकडे नाही आलो, किल्ला आहे का? चौकदार म्हणतील पैसे तू घेणं प्रश्न म्हणायचा. आकाशामध्ये किल्लाच नाही तर तुम्ही ठरवलं तुमच्या कौश काय कोणतं पार्क आहे? कशिश पार्क. आता वयामानाने आठवत नाही, सांगत चला हो. ते कशिश पार्क वाले आहेत त्याने ठरवलं तो किल्ला उडवायचा, उडवता येईल. अहो किल्लाच नाही तर उडवता गंधर्व दुर्ग काही पाडावे शशी विशान मोडावे तैसा संसार व्हाविरा नाहीसा चोकारा माहून माळ्या धरारा कासया तरी. तसा यो मुळा संसार नाही. तुम्ही 15व्या अध्याय सांगता आणि इथं म्हणता सार्थक पै झाली संसाराची. कोणत्या संसाराचं सार्थक झालं? किंवा मुळात अजून महाराज म्हणतात जो संसार आहे जो प्रपंच आहे हे मात्र आम्हाला मात्र न झाला. प्रपंच आहे परब्रह्म, मुळात तो प्रपंच झालाच नाही, तो संसार झालाच नाही. किंवा मुळात किंवा संसार प्रपंच कसा आहे? मूळ अज्ञानाची तवलटकी मग कार्य तयाचे केतुके केवी संसार करू सत्य की व्हावेची का? ते काय खरं आहे असं काय बोलायचं असतं का? तसं मग तो संसार नाही, तो प्रपंच नाही. मग संसाराचं सार्थक कोणतं झालं? मग मला संसार म्हणजे काय ते तरी पहिले सांगा ना, कारण की ज्ञानोबाईला कोणता संसार म्हणायचा आपल्याला काय माहित? विठाला संसार शब्दाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या तुम्हाला आम्हाला दिसतात. का हो शंकराचार्य महाराज संसार कशाला म्हणायचं? ते म्हणतात पुनरपी जन्म. महाराज पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं याला ते संसार म्हणतात. का हो तुकाराम महाराज संसार कशाला म्हणायचं? जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुकाराम महाराज अहंकाराला संसार म्हणतात. का हो ज्ञानोबराय संसार कशाला म्हणतात? ज्ञानोबराय म्हणतात पुन्हा जन्माला येणं आणि मरणं आणि हे खरं मानणं, हे साचीच एका मानणे, हे खरं मानणं याला ज्ञानोबराय संसार म्हणतात. मग या तिनातला कोणता अर्थ घ्यायचा? तर या तिन्यापैकी एकही अर्थ घ्यायचा नाही. मग संसाराचं सार्थक झालं म्हणजे काय? या 3.5 हाताच्या देहाचं सार्थक झालं. विठाला हो महाराज या प्रेमयुक्त अंतकरण नामस्मरण तुम्ही केलं. त्या प्रेमयुक्त अंतकरणाच्या नामस्मरणानं तुम्हा आमचा महाराज रडणं पडणं ह्योच फायदा. पण त्यांचा फायदा संसाराचं सार्थक झालं. त्या संसाराचं सार्थक म्हणजे कोणतं झालं? या देहाचं सार्थक. पण ते नाम तरी कोणतं आहे? त्या गाव महाराज ज्या नामस्मरणानं संसाराची या 3.5 हाताच्या देहाची सार्थक झाली. ते नाम कोणतं? केशव नाम सार विठ्ठले उच्चार राम निरंतर हृदय वसे. ज्ञानोबराय परत पटतं का तुम्हाला? परत पटतंय? तिकडं प्रस्तावनेमध्ये मोठं छाती ठोकून सांगितलं परमार्थ करताना काय काय नसावं. बोलत चला. पहिलं सांगा दंभ नसावा, दुसरं पाप वासना, तिसरं कामना, चौथं व्यभिचार म्हणजे एक देवता सुद्धा अनेकांची पूजा करत राहणं. बाकी देव नाही असं नाही, पण एकाच देवाची एकविधता भक्तीमध्ये पाहिजे. मग लोकांना सांगता भक्तीत एकविधता पाहिजे, नाही तर 4 नावं कशाला घेता? विठाला केशव नाम सार विठ्ठ केशवच उच्चार केशव निरंतर हृदय असं म्हणायचं ना. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? इथं असं म्हणायचं ना. इथं एकाचं नाव घेता, एक सार म्हणता, एकाचा उच्चार म्हणता आणि एक हृदयामध्ये म्हणता. असं बरोबर इथंच नाही म्हणत ना, इकडं पण तिकडं पण म्हणता ना. कृष्ण विष्णू हरी या नामाचे माझे आत्मचर्चा विषेद उदंड गाती. अहो तिकडं पण म्हणता, इकडं पण म्हणता, परत तिकडं पण म्हणता. राम बरवा कृष्ण बरवा राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाई सुंदर बरवा बाई
ज्ञानोबाई ज्ञानो सुंदर बरवा बाई गातो बाई गातो केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा ही संस्थेची जुनी चाल बरं का सुंदर बरवा बाईयानो आणि शेवटची बाप रखमा देवी वरू विठ्ठल काय विठ्ठल गरवा सुंदर बरवा बाईयानो बस काय का पण इथं पण म्हणता इथं पण 2-4 नाव घेता इथं पण 2-4 नाव घेता इथं पण 2-4 नाव घेता मग आम्ही काय समजायचं तुमच्यामध्ये या विचार नाही का मग इथं माणूस काय करायचं एकमेव अद्वितीय ब्रह्म असं पद करायचं म्हणजे ह्यो मात्र जो आपली शंका आहे ती पूर्ण एकच भगवान परमात्मा आहे त्याचा एक आंब्याची पोळी लागल्यानंतर त्याला किती आंबे येतात अनेक आंबे तसा मात्र एकच परमात्मा आहे एकमेव अद्वितीय ब्रह्म पण तो परमात्मा धरी येरी सोंगे अवघी येणे पांडुरंगी किंवा अवताराच्या राशी तो हा उभा वेळेवरी तोच परमात्मा आहे तोच सगळीकडे नटलेला आहे असं आणि इतरत्र देवांचा मात्र एकविधता आहे पण इतरत्र देवतांचा धिक्कार केलाय असं नाही बरं का महाराज इतरत्र देवतांचा जर धिक्कार केला असता तर असं म्हणले असते का शिव भोळा चक्रवर्ती वरती नाही वरती त्याचे पाय असं म्हणले असते का किंवा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल हे म्हणले असते का नसते म्हणले किंवा रंगा येई ओ ये रंगा येई ओ ये विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही असं म्हणले असते का या अनेक देवतांचे वर्णन करणं किंवा अनादी अंबिका भगवती मग असं म्हणले असते का हे देवतांना मानत नाही असं नाही पण त्यांच्या भक्तीमध्ये एकविधता अनेकांची नावं घेतली तरी एकविधता समजायची म्हणून केशव नाम सार विठ्ठली उच्चार रामणी नंतर हृदयवशी आणि याची जर विशेषता पाहायला गेलं पाहता हा भाव लिला तो विग्रह तिचा अनुभव विरला जाणे याच्याविषयी चर्चा करताना गेलं तर पाहिजे तर हा विशेष भाव आहे पाहता हा भाव लिला तो विग्रह तिचा अनुभव विरला जाणे तिथला अनुभव महाराज विरला म्हणजे एखादाच फक्त अनुभव घेऊ शकतो ज्याप्रमाणे रणांगणामध्ये अनेक सूर गेले ज्ञानोबाई मुमुक्षुच विषय बोलताना म्हणतात बरं का अनेक सूर असले तरी मात्र छातीवर वार घालणारा एकच असतो असा याच्यामध्ये मात्र ह्यो अनुभव घेणारा एखादाच विरला असतो बापर देवरू पाहता विस्तारू नामाचा बडीवारू किती विस्तार पाहिला तरी त्याची विशेषता सांगता येत नाही विठोबा रखमाई